कढी केली भाजीला. इकडं कणिक मळलं. कढी फुटू नये म्हणून ना असं हलवत राहावं लागतं, मग कढी अजिबात फुटत नाही. थोडीशी अद्रक एवढा एवढा तुकडा आणि 1 चमचा साखर टाकत असते. त्याने ना आंबट गोड छान बॅलेन्स होतं. किंवा कोणी कोणी कांदा पण टाकतं, पण जिरे मोहरी कढीपत्ता एवढं टाकते मी, आणि ते कांदा आणि ते खूपच जास्तच होऊन जाईल ओव्हरलोड. त्याच्यामुळं फक्त मिरची लसूण अद्रक थोडेसे शेंगदाणे जिरे कोथिंबीर, कोणी वरून पण कट करून टाकू शकतं. कोथिंबीरनी काय होतं थोडी हिरवी दिसते कढी, बाकी काही नाही. येलो कलर येत नाही थोडासा, पण टेस्ट एकदम छान येते. त्याच्यामुळं मी अशी केली आज. तशी पण करते मी कधी की शेंगदाणे नाही घालत, फक्त लसूण अद्रक आणि हिरवी मिरची वेगळी कुटून टाकते आणि बेसन पीठ टाकते फक्त. तशी पण नुसते ताक जर असलं ना तर ताकाची छान होती तशी. आज दही होतं आणि नवीनच ताईने आणलं होतं, पण खूप छान दही घट्ट सर आणि आंबट छान होतं. तर छान झाली कढी. मी अशी थोडी चाटून बघितली. चला आज दिवसभराचा व्लॉग कंटिन्यू राहील. कशी वाटेली लुक दाखवू पदरावर बघ कशी छान डिझाईन, एकदम मस्त डिझाईन आहे ना. मला 1-2 रील शूट करायचे होते आज, वेअर केली. मी एका ब्लॉग मध्ये दाखवली पण होती. छान वाटायली ना, कलर पण छान आहे चिंतामणी, छान वाटते. हॅलो नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि साडी छान दिसतीये ना. आज मस्त रील बनवते म्हटलं एकदम, त्याच्यामुळे वेअर केली आणि घेतली तशी. मला घालायला चान्सच नाही भेटायला पोटामुळं. आता बोर झाली मी रोज गाऊन घालू. आरुणी बाई आमच्या त्या पावडरचा काय हाल करून टाकला, सगळे तुकडे. थोडंफार सामान आणलं होतं मेकअपसाठी, ते पण आमची आरू खराब करत राहते, काही ठेवत नाही मम्माला. काऊन आरू असं पाडशील मोबाईल. मेकअप करायला गेले तर तुटलं का तुझ्या हाताने? मग तू कशाला मेकअप करती? अजून छोटी आरू तू. पाय मारशील त्या स्टूलला, डबल माझा मोबाईल टाकशील पाडून. गोरी झाली मम्मा तू. हो गो माझी नकटी इकडे ब्लॉग मध्ये माझी नकटीने पण मम्मा सारखी लिपस्टिक लावली. मम्मा काय करायली की तिला बी पाहिजे जास्त लावायला है ना. केल खायली. मी तुला म्हटलं होतं वरण भात खाय, केव्हाची वरण भात केलं तर. तिकडं गेली आईच्याकडं तर आलीच नाही मग. थांब उतर तू खाली आता. हे बघा मंडळी, आम्ही आता टरबूज घेतलेला आहे आणि टरबूज असं लाल भडक निघलेले. असं लाल टरबूज कसं ओळखायचं तर असा हा मस्त पिवळा डाग बघायचा आणि देठ वाळलेलं बघायचं. देठ जर वाळलेलं असेल ना तर मस्त गोड टरबूज निघतं, म्हणजे परिपक्व झालेलं असतं ते. चलो हे पण आमचं भरपूर छान निघलं टरबूज. पाना कलर मस्त. त्याला आता थंड व्हायला ठेवतो फ्रीजमध्ये आणि मग एन्जॉय करतो आमचं टरबूज चाट मसाल्यासोबत. मला ते टरबूजचं शरबत बनवायचंय. प्राची गावाकडून तर त्यांनी आणलं लसूण, पण आता काढून आणलं ना त्यांनी, उन्हात बांधणं नसन झाला आणि एकाच दिवसात नाही होते. ते किती झाला आणि कसा पोचला तुम्हाला दाखवते. जास्त पोचला यासाठी नाही की पाणी पण भरायला आता ह्यांचं जाणं होत नाही. आमचे माझ्या पुतण्याने भरलं पाणी, काही ते बटाईवाल्याने भरलं वाटतं एकदा. खत एकदाच टाकलं होतं थोडंसं, बाकी काहीच टाकलेलं नाही.
आणि एकदा राख वगैरे टाकली होती मी, त्याच्यावरच ते असा पोचला. म्हणजे तुम्हाला दाखवते मी केवढा झाला आपला लसूण. एवढी गोणी भरून आणली यांनी आणि असं व्यवस्थित लावून ठेवायला मी इथं आता. आणि लहान ऐकून बांधून घेते, मला काही बांधता येत नाही, असं लावू ठेवायला लागली मी आता जुडग्या, त्यांच्याकडून बांधून घेते. तर हे बघा आता एवढा झालाय लसूण, खाली होतो का, पण ते लावणं पण झालं पाहिजे तेवढा मायाकडून. हे बघा गरम भाप यायली याच्यातून, त्याच्यामुळं गोणीतून काढला मी फास्ट. म्हटलं खराब बिराब होईन, याला माती ओली आहे म्हणे, पाणी दिलं आणि मग पटकन काढणं झालं म्हणे, नाही तर असं कुदळीने खणून लय टाईम लागला असता. ते बाई माती ओलीच आहे, त्याच्यामुळे ते म्हणते बाहेर राहू दे म्हणे, पण याला उन्हात नाही ठेवावं लागायचं, जळून जाईल. बाई एवढा झाला बा गोणीभर. थांबा मी खालीच टाकते तेव्हा दिसत. झाला, लावला नसता तर झाला असता का. कांद्याचं पण बी मला टाकायचं होतं, पण मी राहिले प्रेग्नेंट आणि मग कुठं टाकणं झालं. नाही तर घरी खायपुरते कांदे पण होतात. हे बघा तिच्या घरी भरपूर कांदे येते, आम्हाला घेऊन जा म्हणते, पण लांब असल्यामुळं आम्ही आणत नाही. तर असं बांधलं आम्ही लसूण, छान बांधलं ना. बांधलं यांनी, आणि ते दोरीने जे बांधलं ते आईने बांधून दिलं. फक्त मी आहे ना ते माती साफ केली आम्ही दोघींनी, आणि जोडले त्यांनी आणि बांधले. लारू आवाज देईल. याला काल ज्यूस बनवायचं काय दाखवलं, रोज भांडी करून ठेवायले आता ज्यूसचे. आज टरबूजचं केलं तर त्यांनी, आईने भजी दिले खायला, मस्त दिसायले. कूलरमध्ये पाणी भरायला डायरेक्ट मागं आणलं कूलर, पाईपानी भरते ते फुल, 2 दिवस जातं मग ते. आणि मी सकाळी दुपारी आरूला वरण बनवलं होतं, तर आरूनी काही वरण भात खातच नाही, लय कंटाळ येतो तिला. ते बघा पालकाची मुद्दा भाजी केली मी त्याचीच, म्हणजे एक जुडी बारीक कापून टाकायची, थोडं जास्त असा लसूण, थोडे शेंगदाणे, त्याला तसे हे झाले लसूण आणि शेंगदाणे की मग पालक सोडायचा, आणि लाल तिखट, हळदी पावडर, मीठ वगैरे, अंबारी मसाला जे पण असन ते सगळं टाकून घ्यायचं. शेंगदाणे खूप जास्त टाकायचे, असे क्रंची लागतात, गरम गरम खायला मुद्दा भाजी खूप भारी लागते. आणि पालक असा वरणामध्ये छान लागतो. याला ॲक्च्युली मुद्दा भाजीच म्हणतात, कोणी कोणी पालक वरण पण म्हणतं. मग पालक वरणाला आपण शेंगदाणे वगैरे नाही टाकत, याला प्रॉपर मुद्दा भाजीच म्हणतात. चलो छान झालं. पापड हे मशनीवर बनवून आणलेत त्यांनी, पण खूप टेस्टी आहे. काल पण मी तळले होते 2-3, तर छान आहे. आज त्यांनी परत दिले 5-6 पापड मला. ते तेल गरम झालं तुम्हाला दाखवते, कसे मस्त पांढरे शुभ्र होतात तळल्यानंतर. त्यांनी समज 1 किलो उडद डाळ तर अर्धा किलो मूग डाळ अशी घेतलेलं आहे प्रमाण. सारखं घेतलं काही आठवलं नाही यार मला, सारखं घेतलं म्हणत होते ते, सॉरी. 1.5 किलो मुगाची आणि 1.5 किलो उडदाची अशी सेम घेतली त्यांनी. चला तळते तुम्हाला दाखवते. छान आलं ना तळल्यानंतर, खायला पण तितकाच क्रंची आहे आणि सॉफ्ट तर इतकं आहे, तोंडाने चावायचीच गरज नाही आहे, म्हणजे छान आलीत ना. चला या मंडळी जेवायला. पाथीचा कांदा, यांना सगळे खायचे आयटम सापडते बाबा खायची आवड असली की सगळं सापडतं म्हणा. चला मी तर भातच खाते थोडा, मला जास्त भूक नाही आहे आता. मस्त पालकाचं मुद्दा वरण केलं, मुद्दा भाजी. याला गूळ पण टाकतात मारवाडी लोक, आता आमच्या यांना गूळ बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही टाकला. आणि पापड बघा, पापड असे सॉफ्ट झालेले आहेत ना खायला. या जेवायला सगळ्यांनी. चला आता आम्ही जेवण वगैरे करतो मस्त, आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, बाय बाय.